बारवी धरणाच्या 25 MLD वाढीव महापालिकेला देण्याचं कबूल झालं, त्याच्या बदल्यामध्ये 62 लोकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे फरमान निघाले आणि येस बॉस वाल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोकऱ्यात लावून पण ठेवले. अरे कुठल्याही प्रशासनामध्ये नोकऱ्या लागताना त्याला इंटरव्ह्यू होते, त्याची मेडिकल होते, हे साधे नियम सुद्धा पाळले गेले नाहीत. लाज वाटली पाहिजे अशा प्रशासनाच्या. आणि म्हणून अशा येस बॉस रूपानं वावरणाऱ्या लोकांच्या विषयी मला कीव वाटते. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. वरिष्ठांचे अधिकार हे आदेश पाळलेच पाहिजेत, परंतु नियमामध्ये आणि कायद्यामध्ये बंदिस्त असलं पाहिजे. याचं भान न राहिलं आणि म्हणून या अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे कुठेवढा झाला ना, किंबहुना मोरबे धरणापासून इथे आलेल्या पाईपलाईनवर मधोमध्ये काही लोकांनी चोरून पाणी घेतलेले, काही आयुक्तांनी स्वतःच्या आपण मालक आहोत या महापालिकेचे म्हणून काही वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कनेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घेण्याची वेळ आहे. माझं म्हणणं आहे की रक्षालगच जरा सरासर विचार करा. जीवन बिघडलं असेल ते दुरुस्त करा. अदरवाईज तुम्हाला नो एक्सक्यूज, माफ नाही. म्हणजे माणसं माफ करतील, पण नियतीचा जो खेळ आहे तो तुम्हाला माफ नाही करणार. तुम्हाला ते भोगायला लागतील. आधी अध्यात्मिक कीर्तन करू का आता? चला. काही जर असे आपल्याला जर ट्रान्सफॉर्मर लोड ग्रोथ प्रमाणे लागत असतील तर तेही आम्ही करतो. त्या दिवशी सर्वे करून आपण कुठे घेतो ते शिव मंदिर म्हणून एक आहे, ते तातडीने आम्ही सर तो सँक्शन केला सर. तर अशा पद्धतीने शिव कॉलनीचा तर तो शिव कॉलनीचा पण आम्ही हे केलेला आहे सर. अशा पद्धतीने आम्ही हे सर्व घेतलेलं आहे सर. 22/11 घेतलंय. त्यामुळे आपल्याला जे आपले तिथले ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते जवळपास 53 अधिक 17 असे म्हणजे ते 70 ट्रान्सफॉर्मर आहेत. हे 70 ट्रान्सफॉर्मर 22/04 चे आहेत. ते आपल्याला पूर्ण कन्व्हर्ट करून घ्यायचे आहे 11/04. तर याला आपल्याला करण्याकरता ज्या स्टेजेसमध्ये आपल्याला, कारण हे एकाच वेळी आपले ते ट्रान्सफॉर्मर हे 11 kV वर चेंज होणार नाही. तर हा जो 2 महिन्याचा कालखंड आहे, अनफॉर्च्युनेटली पाऊस सुरू झालेला नाही. साधारणपणे 7 जूनला या परिसरात पाऊस सुरू होतो. आज 10 तारीख आहे, म्हणजे त्या 15 तारखेपर्यंत फोरकास्ट केलेले का पाऊस 15. त्या ठिकाणी लोकांना यातला त्रास आहे. रात्री लोकांना घरात जर वयस्क माणूस असेल, आजारी माणूस असेल तर तो झोपू शकत. लहान मुलांना तर झोपत येतं. आणि दुर्दैवानं आमच्या सगळ्या वस्त्या हे कंजक्शन झाले, दाट वस्ती झाल्यात ना, तर नाही इलिगल कन्स्ट्रक्शन जास्त आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.